नमस्कार, मी श्रीकांत तुंबरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. साधारणतः ह्या एप्रिल मे पासून शाळांच्या प्रवेश सुरू होतात. CBSE बोर्डाच्या ज्या शाळा आहेत त्यांच्या परीक्षा लवकर होतात आणि नवीन वर्ष लवकर सुरू होतं. तुम्हाला आठवत असेल, आपल्याकडे एक बोंब केल्या गेलेली होती की ह्या सगळ्या ज्या स्वयं अर्थचलित शाळा आहेत, सेल्फ फायनान्स, यांना शासन कुठलेही रुपयाची मदत करत नाही, कुठलेही अनुदान यांना मिळत नाही. या शाळेतल्या शिक्षणावरती सुद्धा गरिबाचा कसा हक्क आहे आणि गरिबाच्या पोराने ते काही शिकायचं नाही का, अशी बोंब आपल्याकडे केल्या गेलेली होती. राईट टू एज्युकेशनच्या नावाखाली आपल्या घराजवळची एखादी चांगली शाळा असेल, पण ती खाजगी शाळा आहे, तिची फीस परवडत नाही, पण तरी आम्हाला प्रवेश पाहिजे, गरिबाच्या मुलांनी शिकू नये का, तेव्हाच आम्ही अशी एक संकल्पना मांडलेली होती. त्यांचा भंपकपणा आता आकडेवारीमधून समोर आलाय म्हणून तुम्हाला मी सांगतो. त्याची पार्श्वभूमी अशी होती की स्वतः शासनाने शाळा काढल्या, बोंबललं, शासन सगळीकडे पोहोचू शकत नाही. मग जेव्हा खाजगी संस्थांनी शाळा काढल्या, त्याला शासनाने ग्रँट द्यायला सुरुवात केली. हळूहळू ती शाळा 100% ग्रँटवर आली. एवढं करूनही या सगळ्यामधून जे शिक्षणाचं वाटोळं झालं, म्हणजे स्वतः शासनाच्या शाळा आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद काय किंवा नगरपालिका, महानगरपालिका त्यांच्या शाळा आहेत, या सगळ्याचं वाटोळं झालं. तुम्ही ज्या संस्थांनी शाळा काढल्या त्याला ग्रँट द्यायला सुरुवात केली. जवळपास 93% रक्कम पगारावरती खर्च होते. 100 रुपये जर शाळेला मिळाले, त्याच्यातले 93 का 92 रुपये हे फक्त पगारावर खर्च होतात आणि 7-8 रुपये फक्त बाकीच्या विकासासाठी. शाळेतलं सगळं आलं त्याच्यामध्ये. शाळेची ग्रंथालय आलं, शाळेचं विज्ञानविषयक सगळ्या लॅबोरेटरी आली, प्रयोगशाळा आली, क्रीडेचं सामान आलं, कला शिक्षण, काय वाटेल ते सगळ्या 7% गुंडाळलं आणि 93% रक्कम तुम्ही पगारावर खर्च केली. या सगळ्यातून निष्पन्न काय झालं? शिक्षण मिळेना, आहे ते भंकस, त्याला दर्जा नाही, म्हणून लोकांनी पूर्णपणे खाजगी शाळा, लोक स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून अशा शाळा लोकांनी संस्था चालकांनी उभ्या केल्या आणि लोकांनी पैसे देऊन त्या जगवल्या. त्या चांगल्या आहेत की वाईट आहे असा मुद्दा नाही चालला. तुमचा डोळा त्या शाळांवरती काय आहे हा माझा आक्षेप. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा संस्थांनी शाळा काढल्या तेव्हा त्या संस्था त्यांच्या पद्धतीने ते चालवत होत्या. त्याला तुम्ही सरकारी अनुदान सगळे बोंबले, कारण की त्या शिक्षकांना ते तसे पगार पाहिजे होते. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं हित नव्हतं, याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं फार मोठं शैक्षणिक दृष्टिकोन होता, धोरण होता असं नाही. शिक्षणाचा दर्जा सुधारावा असं नव्हतं. फक्त पगारखोर आम्ही जे म्हणतो ना, जसं एखाद्याला आपण दरोडेखोर म्हणतो ना, हरामखोर म्हणतो ना, तसे हे सगळे शिक्षण क्षेत्रातले लोक हे पगारखोर झालेले आहे. यांना फक्त त्यांचा पगार पाहिजे होता. त्याच्या जोडीला शाळेसाठी बाकीचा निधी लागतो, तो मात्र कोणी त्याचा विचार केलेला नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्वतः शासनाच्या शाळा आणि शासनाने अनुदान दिलेल्या शाळा दोघांचंही वाटोळं झालं. इथं 100% पगार सरकार करतं, शाळा मात्र खाजगी संस्थांनी विकसित करायची, सगळे करायची. ते शिक्षकही ऐकायला तयार नसतात. त्या सगळ्या दबावाखाली संस्था चालक तो अनुदान स्वीकारतात आणि त्याच्यानंतर काय हाल होतात ते तुमच्या सगळ्याच्या समोर. या सगळ्यातून जे वाचलेले होते त्यांनी स्वतंत्रपणे शाळा सुरू केल्या, स्वतःच्या डोक्यांनी स्वतःचे पैसे घ्यायला सुरुवात केली. शिक्षकात ते परत मी तुम्हाला सांगतो की ते चूक आहे की वाईट याच्यामध्ये नाक खुपसू नका, कारण की त्यात तुमचं काहीच चाललेलं नाही. तुम्हाला एवढी हौस आहे तर शासकीय शाळांमधून गळती काय याचं उत्तर द्या. स्वतः 100% सरकारच्या शाळा आहेत, तिथेही बोंब आहे. सरकारी 100% अनुदानात शाळा आहेत, तिथेही बोंब आहे. ही बोंब काय याचं उत्तर द्या ना. तुम्हाला करायचं काय होतं की ज्या महागड्या तथाकथित ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे 5 स्टार शाळा आहेत, त्यांचे काय प्रचंड मोठ्या इमारती किंवा त्यांच्या जाणाऱ्या येणाऱ्या त्या चकचकीत बसेस, त्यांचे गणवेश आणि त्या सगळ्यावरती भुलून जाऊन ह्यांनी मागणी केली होती राईट टू एज्युकेशनमध्ये. मग शेवटी शासनाने सुद्धा त्याला बळी पडून या संस्थांमध्ये 25% जागा राखीव ठेवल्या. कोणासाठी? तर हे तथाकथित गोरगरीब जे आहेत यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना त्याच्यामध्ये प्रवेश द्यावा आणि त्यांची फीस सरकार भरणार, तीही त्या शाळेप्रमाणे नाही. सरकारने एक विशिष्ट रक्कम ठरवलेली होती आणि त्याच्याप्रमाणे सरकारने ती भरायचं. सरकारने ते प्रत्यक्ष भरले नाही. ते शेवटी काही संस्था चालक सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयातून त्यांना मिळणारं जे सरकारकडून यायचे पैसे होते हे सगळे खूप बोंब झालेले आहेत. पण आता जी आकडेवारी आलेली ह्या सगळ्यांची, ही बोंब करणारे होते ना, यांचं सगळं ढोंग कसं उघडं पाडले. लोकसत्ताने दिलेली बातमी आहे ही. तारीख आहे 1 एप्रिलची, म्हणजे एप्रिल फुल नसावा असं मी अपेक्षा करतो.
25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी 2,87,000 अर्ज दाखल झाले असं ह्याचा आकडा सांगतो. आणि मागच्या वर्षी ही संख्या होती 3,05,000. 3,05,000 एवढी होती आणि ह्यावेळेस मात्र 2,87,000 म्हणजे जितकं मागच्या वर्षीच्या लोकांनी या सगळ्या खाजगी पूर्णतः शाळांमध्ये राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत 25% राखीव कोट्यातून अर्ज करायचे होते ते तेवढे झालेच नाही. हे अर्ज आहेत बरं, प्रत्यक्ष प्रवेश किती होतील माहिती नाही. ज्या कोणी हा भंपकपणा करून मागणी केली होती की ठीक आहे तुम्ही त्या विद्यार्थ्याला त्या शाळेमध्ये घुसडलं, त्या पालकाची क्षमता नसताना सरकार त्याचे पैसे भरणार, हे वर्करने ओके, पण पुढचं काय? त्या शाळेमधले जे बाकीचे खर्च आहेत त्यांचे गॅदरिंग किती प्रचंड मोठे खर्चिक आहेत. माझा अशा काही शाळांशी संबंध आल्या म्हणून तुम्हाला मी सांगतो. त्यांच्या सहली परदेशामध्ये जातात. एक तर अशी हसायची गोष्ट झाली, अशा एका शाळेशी मी संपर्क केल्याच्या नंतर ज्या हेरिटेज वारसा स्थळांसाठी आम्ही काम करतो आणि छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्यात आजूबाजूच्या वारसा स्थळांवरती त्याची माहिती होणे, तिथे सहली नेणे, तुम्ही त्यासाठी काम करा असा आमचा त्यांच्या पुढे प्रस्ताव होता. मुख्याध्यापक तर दूरच राहिले. माझ्याशी संबंधित त्यांच्या एका शिक्षिकेने मला सांगितलं की नाही पण आमच्या सहली तर परदेशातच जातात, इथं राहतच नाहीत. अरे म्हणलं काय तुम्हाला परदेशामध्ये जाऊन इथला वारसा कळणार आहे का? विषय न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये हेरिटेज दिलेला असेल तर तो हेरिटेज, तो संपन्न जागतिक आपला वारसा, प्राचीन वारसा हा तुम्हाला परदेशात जाऊन कळणार आहे का? मग तुम्हाला आमच्या त्या मॅडमची ती वेळ घ्यावी लागेल आणि अपॉइंटमेंट वगैरे, म्हणजे इतकं ते सगळं त्यांनी त्याचं डामडोल करून ठेवलेलं आहे. त्यांची समस्या वेगळीच. अशा सगळ्या ह्या ज्या महागड्या आणि असे छपरी चाळे आम्ही त्याला म्हणतो करणाऱ्या शाळांमध्ये तुम्हाला प्रवेश पाहिजे होता, त्याप्रमाणे सरकारने मरमर करून 25% त्या जागा उपलब्ध करून दिल्या. त्या जागा पुरेशा भरत नाहीयेत. आता याला कोण जबाबदार आहे? कारण की त्या जागा परवडत नाहीत. जरी फुकट फीस दिली तरी ते बसचं भाडं असतं, त्या ड्रेसचे एवढे मोठे त्याचे शुल्क असतात, त्यांचे डबे, आजूबाजूच्या बाकीच्या पोरांचे डबे पाहून हा पोरगा आपल्या घरचा साधा डबा खायची शक्यता नाही. बाकीचे पोरं ट्रिपला जर सिंगापूरला जात असेल तर हा गरीबाचा मुलगा त्या शाळेत गेलेला असं कसं म्हणेल आपल्या वडिलाला की नाही आता मला त्याच्यामध्ये जायला पाहिजे पण जाता येत नाही. त्याला तो आग्रह धरणारच ना आपल्या बापाला, आणि त्या बापानं मग ते पैसे कुठून आणायचे? सरकारने फक्त फीसची जबाबदारी घेतली. फीसच्या बाकीच्या कैकपट बाकीचे खर्च हे कोण सांगणार? किंवा ते मुलं एरवी सुद्धा आपसामध्ये जेव्हा भेटतात किंवा गेट टुगेदर पोरांचं असतं, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा आर्थिक स्तर आणि त्याचा आर्थिक स्तर वेगळा आहे कळतं ना. मग हा आटापिटा कोणी करायला सांगितलं होतं? इतकं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा जर त्या जागा रिकाम्या राहत असतील तर कोण जबाबदार आहे? यापूर्वी सुद्धा इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये जवळपास 65% इतक्या जागा रिकाम्या राहिल्या होत्या एकूण विद्यार्थी संख्येच्या. आणि ह्या जागा सुद्धा SC ST OBC इतर इकॉनॉमिकली बॅकवर्ड ह्या सगळ्या जिथं एखादं शिक्षण तुम्हाला जवळपास फुकट आहे, राहायची सोय सगळे, तरी त्या जागा भरल्या जात नाहीत. कोण त्याला जबाबदार आहे? जर लोकांची ज्याला भुकेल्याला अन्न द्यावं असं आपण म्हणतो ते बरोबर आहे, पण भुकेला अन्न न्यायला तयार नाही, तुम्हाला मात्र ते अन्न देण्यात इंटरेस्ट आहे. कारण की ते अन्न, त्याची खरेदी, ते शिजवणं आणि ते सर्व करणं ही जी सगळी सिस्टीम आहे, हे जे सगळे पगारखोर सगळे त्याच्या भोवती जमा झालेले आहेत, त्यांचा लाभ आहे फक्त. त्यांना प्रत्यक्ष जो लाभार्थी म्हणतो शेवटचा विद्यार्थी त्याला शिकायचंच नाहीये, त्याला तिची गरजच नाहीये. आता या ठिकाणी जिथं छत्रपती संभाजीनगरमध्ये बसलेलो आहे तिथल्याच विद्यापीठातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ही सगळ्या विद्यापीठांना लागू. जिथं सरकारने 100% पगार दिलेले, अनुदान दिलेले, बिल्डिंगा उभ्या आहेत, इमारती उभ्या आहेत, सगळ्या सोयी सवलती दिलेल्या आहेत, पण त्या शिक्षण भाकड होऊन बसलेलं आहे, त्याचा काही उपयोग नाही. म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी नाहीत, पण शिक्षक मात्र नेमलेले आहेत, बाकी कर्मचारी नेमलेले आहेत. 7व्या वेतन आयोगाप्रमाणे त्यांचे पगार चालू आहेत, त्यांच्या बैठका चालू आहेत, त्यांचे काय म्हणता येईल त्याला, ते सगळे त्यांच्यावरती जे काही खर्च करायचा पगाराच्या व्यतिरिक्त म्हणतो मी, तो सगळा चालू आहे. रिफ्रेशर कोर्सेस चालू आहेत त्यांचे, आणि ते ज्याच्यासाठी चालू आहे ते समोर विद्यार्थीच नाहीत. मग हे सगळे शिक्षक जे पूर्ण पगाराचे आहेत किंवा हे प्राध्यापक, त्यांचं समायोजन जिथं प्राध्यापकांच्या जागा रिकते तिथं का नाही केल्या जात? का त्यांना तिथं बसून ठेवलेलं आहे? हा जो सगळा भंपकपणा आहे, आज ह्या RTIच्या निमित्तानं हा समोर आला की जे अर्ज 2,87,000 तुम्ही अर्ज केले, तर मागच्या वेळेसपेक्षा ते अर्ज 20-25-15-20 हजारांनी कमी आहेत.
म्हणजे अर्जच केलेले नाहीत लोकांनी, प्रत्यक्ष ॲडमिशन किती आणि काय होतील ते कळेल. किंवा तुम्ही माहितीच्या राईट टू एज्युकेशन, राईट टू इन्फॉर्मेशन RTI मध्ये जर ह्याच्यावरती टाकलं ना तर आकडे समोर येतील की ह्या ज्या 25% जागा तुम्ही पूर्णपणे खाजगी स्वयंअर्थचलित शाळांमध्ये मागितल्या होत्या त्या भरल्या का नाही गेल्या, आणि दुसरीकडे तुम्ही ज्या पूर्णपणे अनुदान दिलेलं आहे त्या ठिकाणच्या शाळा जागा रिकाम्या आहेत. मग ही सगळी विकृती का तयार झाली, कशामुळे झाली, आपण याचं उत्तर देत नाहीत. कारण की काय माहिती का, हे जे सगळे लाभार्थी आहेत मधले दलाल जे आहेत सगळे हरामखोर सारखे हे पगारखोर होऊन बसलेले, आणि ती सगळी एक व्यवस्था आहे. त्या सगळ्याचे जे लाभार्थी आहेत त्यांना त्याचं आणि आव काय आणायचा की गरिबांना शिक्षण मिळालं पाहिजे, गरिबांना त्या श्रीमंत शाळेत शिक्षण मिळालं पाहिजे. कशामुळं, शासनाने स्वतः काढलेल्या शाळेत गरिबांच्या पोराला चांगलं शिक्षण का मिळत नाही हा प्रश्न का नाही उपस्थित होत. जिल्हा परिषदची शाळा बंद करायची वेळ का येते, किंवा पूर्णपणे अनुदानित संस्था ज्या आहेत ती काळ त्यागी लोकांनी सुरू केल्या. छत्रपती संभाजीनगरमधली सरस्वती भुवनी शिक्षण संस्था, मला माहिती आहे, मी तिथे शिकलेलो. परभणीला नूतन विद्या मंदिर म्हणून मराठवाड्यातली सगळ्यात पहिली शाळा आहे, 1916ला सुरू झालेली. माझे आजोबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःच्या घरचे पैसे खर्च करून जमिनी वगैरे देऊन ज्या शाळा सुरू केलेल्या होत्या, सगळ्यात पहिली शिक्षण संस्था आहे परभणीची नूतन विद्या मंदिर. ती शाळा जेव्हा मास्तरांचे पगार घरून करायचे किंवा घरून धान्य जायचं, निजामाच्या काळात तर परवानगी वगैरे तर मुश्किल गोष्ट होती, मदत तर सोडाच. त्याच्यानंतर काय स्वरूप झालं, पुढच्या काही वर्षांमध्ये शताब्दी होऊन गेलेली त्या संस्थेची, आणि आज पूर्णपणे पगारखोर लोकांच्या हातामध्ये संस्था गेल्या सगळ्याच. मी काही 1-2 संस्थेचं नाव घेत नाही. आणि हे कमी पडलं म्हणून तुम्ही ह्या ज्या शाळा खाजगी पातळी होती त्या कशा का असं ना त्यांच्या त्या चालू आहेत ना, तुमच्यावर तर काही भार नव्हतं ना. पण तिथं सुद्धा तुम्ही आता तिथल्या जागा रिकाम्या 25% मधल्या. हे जे भंपकपणा आहे ना, हे फक्त आणि फक्त मास्तरांचे पगार आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन पगार, ह्याच्याशिवाय दुसऱ्या यांना काही देणं घेणं नाही. ही सगळीच व्यवस्था पगारखोर होऊन गेलेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक